घटना 30 जूनची, वेळ सकाळी पहाटे 4:15ची। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले एक प्रवासी कुटुंब चहा घेण्यासाठी थांबलं होतं आणि याच वेळी दोन अज्ञात दरोडेखोर त्या ठिकाणी आले। प्रवासी महिलांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील लाखो रुपये किमतीचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटला। हे दरोडेखोर एवढ्यावरतीच थांबले नाहीत, त्यांची मजल आणखीन पुढे गेली। या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबात एक अल्पवयीन मुलगी होती आणि या मुलीवरती या दरोडेखोरांचा डोळा पडला। या मुलीवरती या दरोडेखोरांनी अत्याचार केला। तेव्हापासून पुणे ग्रामीण पोलीस खातं या दरोडेखोरांच्या मागावरती होतं। नमस्कार, मी देवा राखुंडे। ज्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला, त्याच स्वामी चिंचोली येथील अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी आता गजाआड केलाय। बारामती न्यायालयानं या दोन्ही आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। स्वामी चिंचोली येथील अत्याचार प्रकरणातील या दोन्ही आरोपींना बारामती न्यायालयानं 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अमीर सलीम पठाण, वय 28 वर्ष, हा माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील रहिवासी आहे। तर विकास नामदेव सातपुते हा 26 वर्षीय असून इंदापूर तालुक्यातील बिगवण येथील रहिवासी आहे। दोन्ही आरोपींना दौंड पोलिसांनी बारामती न्यायालयात हजर केला असता बारामती न्यायालयानं त्यांना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। येथील संशयित आरोपी अमीर पठाण याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील एका हॉटेलमधून, तर विकास सातपुते याला बिगवण येथून पोलिसांनी ताब्यात घेतलाय। स्वामी चिंचोली प्रकरणात दाजी आणि मेहुण्याच्या जोडीला पुणे ग्रामीण पोलिसांनी गजाआड केलंय। यातील अमीर पठाण याची बहीण विकास सातपुते याची पत्नी आहे आणि या दोघांचंही दुसरं लग्न असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे। तर अमीर पठाण याच्यावर पुणे शहर आणि ठाणे येथे यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी यासारखे तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत।